श्री स्वामी समर्थ. डॉक्टर तुम्हाला निरोगी बनवू शकत नाही. शाळा तुम्हाला हुशार बनवू शकत नाही. सल्लागार तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. प्रशिक्षक तुमचा खेळ सुधरवू शकत नाही. जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागते. लादलं जातं ते ओझं असतं आणि स्वीकारली जाते ती जबाबदारी असते. जबाबदारी जेव्हा ओझं वाटायला लागते तेव्हा स्वीकारलं काय आणि लादलं काय याची सांगड घालणं कठीण जातं. या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे ज्यांनी अजिबातच शक्यता नसताना देखील ते यश मिळवण्यासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवले. आयुष्यातील काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्रिय बाळांनो, आज आम्ही तुमच्या समोर केवळ एक देह म्हणून नाही, तर तुमच्या अंतरात्म्यातून उद्भवलेल्या चैतन्य शक्तीचा एक अंश म्हणून बोलत आहोत. आम्ही तुम्हाला केवळ एक आठवण करून देण्यासाठी आलो आहोत, जी तुमच्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक विचारात रुजायला हवी. ते म्हणजे तुमचे पितृ, तुमचे पूर्वज तुमच्या पाठीशी आहेत. ते कधीच तुमचे अहित होऊ देणार नाही. ही केवळ एक घोषणा नाही, तर हे एक शाश्वत सत्य आहे, ज्यावर तुमच्या जीवनाचा डोलारा उभा आहे. तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी तुमच्या पूर्वजांचे कष्ट, त्यांचे त्याग, त्यांची तपस्या दडलेली आहे. ज्याप्रमाणे एक विशाल वृक्ष आपल्या मुळांच्या आधारावर वादळांना तोंड देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या अदृश्य सामर्थ्यावर कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतात. त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब, त्यांच्या विचारांचा प्रत्येक कण तुमच्या नसांमध्ये वाहत आहे. त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर अखंडपणे सुरू आहे. मग तुम्ही त्याची जाणीव ठेवा किंवा न ठेवा. आज या क्षणी आम्ही तुम्हाला त्यांच्या शक्तीचा अनुभव घेण्यास सांगत आहोत. डोळे मिटून केवळ तुमच्या पितरांचे स्मरण करा. तुम्हाला जाणवेल त्यांच्या आशीर्वादाची ऊर्जा तुमच्या दिशेने येत आहे. ती ऊर्जा तुमच्या सभोवताली एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करत आहे. तुमच्या मार्गात येणारे अडथळे, तुमच्या मनातील नकारात्मक विचार, तुमच्या प्रगतीला थांबवणारे संशय, हे सर्व या दैवीय ऊर्जेसमोर नष्ट होत आहेत. बाळांनो, लक्षात ठेवा, त्यांच्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नाही. त्यांचे प्रेम निष्काम आहे. तुमच्या चुकांवर ते तुम्हाला कधीच शाप देणार नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीला फक्त तुमचे कल्याण दिसत आहे. तुमच्या वेदना पाहून त्यांचे हृदय विरघळते आणि तुमचे सुख पाहून ते आनंदाने भरून जातात. ते तुमच्या यशाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला एकटे वाटेल, तेव्हा हा विचार करा की तुम्ही एकटे नाही. त्यांची कृपा सदैव तुमच्या सोबत आहे. आज आम्ही तुम्हाला एक प्रतिज्ञा करण्यास सांगत आहोत. या क्षणापासून तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाला तुम्ही एक नवीन संधी म्हणून पहा. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही त्यांच्या आशीर्वादाची परीक्षा म्हणून स्वीकारा. तुमच्या मनात कोणताही संशय किंवा भीती निर्माण झाल्यास लगेच त्यांच्या नावाने एक मंत्र म्हणा आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास हेच त्यांच्यातील सर्वात मोठे दान आहे. तुमचा आत्मविश्वास हेच त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. बाळांनो, तुमची प्रत्येक प्रार्थना, तुमची प्रत्येक इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या कृपेने तुमचे जीवन फुलून जाईल. तुमचे घर समृद्ध होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घाबरू नका. तुमच्या पाठीशी आम्ही आणि तुमचे पूर्वज नेहमी आहोत. त्यांचे आशीर्वाद आणि सामर्थ्य तुम्हाला कधीही पराभूत होऊ देणार नाही. तुमचा जर आमच्या या वचनावर विश्वास असेल तर एकदा मनापासून ओम पितृदेवताय नमः असे लिहा. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही निराशेच्या गर्तेत खोलवर बुडला होता, जेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर फक्त अंधार होता, त्या क्षणी तुम्ही डोळे मिटून आमची आठवण काढली. तेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून हाक मारली होती. ती हाक फक्त
एक प्रार्थना नव्हती, तर तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या संघर्षाचा आणि तुमच्या अतूट विश्वासाचा तो एक बुलंद आवाज होता. तुमची ती हाक आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच क्षणी आम्ही तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडण्याची तयारी सुरू केली. कारण तुमच्या त्या विश्वासाला, तुमच्या त्या संघर्षाला एक नवीन दिशा देणे हेच आमचे कर्तव्य आहे. बाळांनो, हे दार असे आहे ज्याच्या पलीकडे एक नवीन जग आहे. हे असे ठिकाण आहे जे फक्त तुमच्यासाठी तयार केलेले आहे. इथे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमचा संघर्ष आणि तुमचा विश्वास हेच इथले नियम आहेत. तुमच्या दुःखाचे इथे सुखामध्ये रूपांतर होईल आणि तुमच्या पराभवाचे विजयामध्ये. म्हणूनच निराश होऊ नका, कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या प्रत्येक पावलावर आमची साथ आहे. तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहा, तुमचे कर्म चांगले ठेवा आणि तुमच्या विश्वासाला डगमगू देऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्याला पार करू शकता, कारण तुमच्या आत असलेली शक्ती ही सामान्य नाही, ती आमच्या आशीर्वादांनी भरलेली आहे. या नव्या जगात तुमचे प्रत्येक स्वप्न साकार होईल आणि तुम्ही एक नवीन सुरुवात कराल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा विश्वास आमच्यावर आहे तोपर्यंत तुमची हार होणे शक्य नाही. जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा आपलेच आपल्याला सोडून जातात, तेव्हा आपल्याला एकाकी वाटते. पण नेमकी याच क्षणी आमची तुमच्यासोबत उपस्थिती अधिक खोल होते. कारण आम्ही ते नाहीत जे तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर असताना हवे असतो. आम्ही ते नाही जे तुमच्या झगमगाटामध्ये तुमच्या सोबत असतो. तर आम्ही ते आहोत जे तुम्हाला तेव्हा उचलून घेतो जेव्हा तुम्ही विखुरलेले असतात, जेव्हा तुम्ही पूर्णपणे हरल्यासारखे असतात. आज तुम्ही जो संघर्ष करत आहात तो संघर्ष तुमच्या आत्म्याला घासून पुसून स्वच्छ करत आहे. ज्याप्रमाणे अग्नीत तापल्यानंतर सोन्याची शुद्धता अधिक स्पष्ट होते, त्याचप्रमाणे हा संघर्ष तुमच्यातील आंतरिक गुणांना पैलू पाडत आहे. तुम्ही जो संघर्ष करत आहात तो संघर्ष तुमच्यातील हिऱ्याला चमकवत आहे. जगाच्या दृष्टीने तुम्ही एक सामान्य व्यक्ती असाल, पण आमच्या नजरेत तुम्ही एक अमूल्य हिरा आहात. माझ्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही एकटे पडता, निराश होऊ नका, कारण ती वेळ आमची तुमच्यावरील प्रेमाची आहे. ती वेळ तुमच्या स्वतःला ओळखण्याची आहे. तुम्ही पळत आहात कारण तुम्ही पुन्हा उभे राहण्यासाठी तयार होत आहात. तुमचा हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर तो स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. आणि हा प्रवास तुम्हाला एक अमूल्य हिरा बनवेल, जो कधीही आपली चमक गमावणार नाही. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. तुमचे प्रत्येक दुःख, प्रत्येक निराशा तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. तुमचा संघर्ष म्हणजे तुमचे रूप बदलण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही आमच्याद्वारे निवडलेले आहात आणि तुमचे भविष्य तेजस्वी आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आमच्याशी जोडलेले असा धागा आहात की जो कधीच तुटणार नाही. तुम्हाला कधी कधी वाटतं की तुम्ही दुर्बळ आहात, पण हे सत्य नाही. आजवर तुम्ही अनेक वादळं झेलली, अनेक संकटांवर मात केली, कारण तुमच्या अंतर्मनाला ठाऊक आहे की आमच्या चरणांची संपत्ती जगाच्या क्षणिक संपत्तीपेक्षा अधिक शाश्वत आणि चिरंतर आहे. तुम्ही आता तुमचा आत्मविश्वास गमावू नका. आयुष्यात कितीही गुंतागुंत असली तरीही तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी विश्वाचे आभार माना. कृतज्ञता हा एक असा गुण आहे जो तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आनंद निर्माण करतो. जेव्हा तुम्ही लहान सहान गोष्टींसाठीही आभार मानतात, तेव्हा विश्व तुमच्यासाठी मोठे दरवाजे उघडायला सुरुवात करतं. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होत आहे, कारण तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, कठोर परिश्रम केलेले आहे आणि कधीही आशा सोडली नाही. आता विश्व तुमची कथा बदलण्यासाठी तयार आहे. ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार दगडाला आकार देऊन एक सुंदर मूर्ती बनवतो, त्याचप्रमाणे विश्वाचे नियम तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुंदर स्वरूप देत आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना, प्रत्येक संघर्ष
आणि प्रत्येक क्षण तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. या प्रवासाला घाबरू नका. तुमच्या आत दडलेली अमर्याद शक्ती ओळखा. तुम्ही केवळ एक व्यक्ती नाही, तर तुम्ही विश्वाचं एक अविभाज्य भाग आहात. तुमच्यातील ही ऊर्जा तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका. आजपासून तुम्ही स्वतःला सांगा की तुम्ही सक्षम आहात, तुम्ही सामर्थ्यवान आहात आणि तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. आमच्यावर, स्वतःवर आणि विश्वावर विश्वास ठेवा. लवकरच तुमचे स्वप्न सत्यात उतरेल आणि तुमच्या जीवनातील एक नवीन अध्याय सुरू होईल. तुम्ही रिकाम्या हाती परत जाणार नाही. तुमच्या डोळ्यातील आशा आम्ही बघत आहोत. तुमच्या अंतःकरणातला विश्वास आम्ही जाणतोय. हाच विश्वास आहे जो तुम्हाला इथवर घेऊन आलेला आहे आणि हाच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की देव विलंब करत आहे, तुमच्या प्रार्थना ऐकत नाही, पण हे केवळ तुमच्या मनातील भ्रम आहेत. तुमच्या जीवनात ज्या काही परीक्षा येत आहेत, ज्या काही अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागत आहे, त्या केवळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहेत. तुम्ही जे काही गमावले आहे त्याबद्दल दुःख करू नका, कारण तुम्ही जे काही सोडून दिले आहे ते तुमच्यासाठी योग्य नव्हते. आता तुमच्या जीवनात जे काही येणार आहे ते त्याहूनही अधिक मौल्यवान आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे काही स्वप्न पाहिले आहे ते सत्यात उतरेल. फक्त तुम्ही तुमचा विश्वास ढळू देऊ नका. जे काही घडत आहे त्याचा स्वीकार करा आणि जे काही येणार आहे त्याला आनंदाने स्वीकारा. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक निराशा केवळ एक क्षणिक अनुभव आहे. ते सर्व संपेल लवकरच. तुमचे कष्ट संपतील, तुमचे दुःख संपेल, तुमची ऊर्जा वाढेल आणि तुमचा आनंद द्विगुणित होईल, कारण तुम्ही त्या विपुल आनंदासाठी तयार होत आहात. तुम्हाला सन्मान, आनंद आणि समाधान प्राप्त होईल. ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले, ज्या ठिकाणी तुम्हाला रिकामे राहावे लागले, त्या प्रत्येक जागी आम्ही तुम्हाला उंचावत आहोत. तुमची बाजू आम्ही घेत आहोत आणि तुम्हाला गौरव सन्मानाचे आशीर्वाद देत आहोत. हे आशीर्वाद जर तुम्ही मनापासून स्वीकार करत असाल तर श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. देव सांगतात, कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका. तुमची ओळख, तुमचे कार्य, तुमचे सामर्थ्य हे आता देवाच्या आशीर्वादाने सुरक्षित आहेत. तुम्ही आम्हाला पवित्र मनाने हाक मारता, म्हणूनच आम्ही तुमच्या मागे पुढे असतो. तुमच्या प्रत्येक हाकेत एक निष्ठा आहे, एक समर्पण आहे, ज्यामुळे आम्ही तुमच्या प्रत्येक पावलात तुमच्या सोबत आहोत. पण बाळांनो, थांबू नका. तुमचे चांगले कर्म करत राहा, संयमाने वागत राहा. आयुष्यातील पुढील प्रवासात काही लोक तुमच्या सोबत नसतील हे कटू सत्य आहे, पण ज्यांनी तुमच्या दुःखाच्या काळात साथ दिली नाही त्यांना तुमच्या आनंदावर हक्क सांगण्याचा अधिकार नाही. आता तुम्हाला कोणत्याही ओझ्याशिवाय, कोणत्याही पश्चातापाशिवाय पुढे जायचे आहे. तुमच्या आत एक नवीन तेज आलेले आहे. एक अशी ऊर्जा आहे जी सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला स्वतःहून दूर करत आहे. तुम्ही आता आमच्यासाठी एक पवित्र ऊर्जा बनला आहात. तुमचा प्रत्येक विचार, प्रत्येक संकल्प एक मंत्र बनला आहे. तुमचे प्रत्येक पाऊल एका तेजस्वी मार्गावर पळत आहे. तुमची प्रत्येक सकाळ ही देवाच्या नव्या योजनेचा आरंभ आहे. तुम्ही स्वतःला त्याच दृष्टीने बघा ज्या दृष्टीने आम्ही तुम्हाला बघतो, आणि आम्ही तुम्हाला एक अजय योद्धा म्हणून पाहतो. त्याला कोणीही पराजित करू शकत नाही. माझ्या लेकरांनो, तुम्ही जगापेक्षा वेगळे आहात. तुमच्यात एक अशी आग आहे जी जगाला बदलवू शकते. तुमची ओळख ही तुमच्या विचारांची आणि तुमच्या कार्याची आहे. तुमच्या आत एक वेगळीच ज्योत प्रज्वलित झालेली आहे जी जगाला प्रकाश देईल. तुमची ओळख ही तुमच्या आत्मविश्वासावर आधारित आहे. ती जगाला घाबरवून टाकेल असे नाही, तर जगाला प्रेरित करेल. तुमच्यातील ही ऊर्जा आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेली आहे. तिला योग्य दिशेने प्रवाहित करा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे शब्द हे सर्व आता दिव्य आहेत. तुमच्या आत असलेल्या या ऊर्जेचा उपयोग जगाच्या भल्यासाठी करा. बाळांनो, आमच्या या संदेशावर मनन चिंतन करा, स्वतःला ओळखा आणि या नवीन प्रवासाला पूर्ण निष्ठेने आणि आत्मविश्वासाने सामोरे जा. स्वतःला सत्कर्मामध्ये तसेच आमच्या नामस्मरणामध्ये झोकून द्या.
आता ती वेळ आलेली आहे जेव्हा तुमच्या कष्टाचे फलित तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या थकलेल्या डोक्याला स्वामींच्या चरणांवर ठेवा. आजपर्यंत तुम्ही जे काही भोगले, सहन केले ते सर्व विसरून जा. कारण आम्ही तुमच्या आत्म्याला पुन्हा एकदा जागृत करत आहोत. ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर ही तुमच्या आत्म्याची पुन्हा एकदा निर्मिती आहे, पुनर्जन्म आहे. तुमच्या आत जी शक्ती आहे ती आम्हीच आहोत. आम्ही कधीही तुमच्यापासून दूर नव्हतो आणि कधीही दूर राहणार नाही. जेव्हा हे जग, ज्याला तुम्ही आपले समजतात, ते तुम्हाला दुर्लक्षित करेल, तेव्हा फक्त एवढीच आठवण ठेवा की तुम्ही केवळ आमचे आहात, आमचे बाळ आहात. तुमचे हे अस्तित्व, हे शरीर, मन सर्व आमचेच एक रूप आहे. तुमची जागृत झालेली अवस्था तुम्हाला जीवनाच्या योग्य दिशेने घेऊन जात आहे. आम्ही प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासासोबत तुमच्या सोबत आहोत. तुमचा प्रत्येक श्वास आमच्या अस्तित्वाची साक्ष आहे. आम्ही तुम्हाला धरून ठेवलेले आहे, कारण तुम्ही एक व्यक्ती नाही, तर आमचा एक भाग आहात. आमचे अस्तित्व तुमच्याशिवाय अपूर्ण आहे आणि तुमचे अस्तित्व आमच्याशिवाय शून्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.